नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही हॉलिवूड सिनेमांचे चाहते असाल तर तुम्हाला हा मूवी रिव्ह्यू व्हिडिओ जरूर आवडेल. तर आपण फ्रँकेनस्टाईन या नेटफ्लिक्सवर आलेल्या मूवीबद्दल बोलणार आहोत. फ्रँकेनस्टाईन सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा काही पहिल्यांदाच बनवला गेला नाही. याआधी त्या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेलेत. या सिनेमाची स्टोरी अशी आहे की विक्टर फ्रँकेनस्टाईन हा एक डॉक्टर असतो. त्याच्या लहान वयातच त्याची आई त्याच्या भावाला जन्म देताना मरण पावते. तेव्हापासून तो ठरवतो की मी मरणावर विजय मिळवणार आणि मेलेल्या माणसाला परत जिवंत करणार. त्यासाठी तो किती अभ्यास करतो, डेड बॉडी प्रयोगशाळेत आणून सगळ्या लोकांसमोर कसा प्रयोग दाखवतो आणि त्या गोष्टीसाठी तो किती झपाटलेला असतो असं त्या सिनेमात दाखवलं गेलं आहे. त्या गोष्टीसाठी तो काय काय करतो, किती जणांना मारतो, फसवतो, हे त्या स्टोरीमध्ये आहे. त्यानंतर कसा तो क्रिएचर बनवतो आणि त्यानंतर त्या क्रिएचरचं काय होतं हे या सिनेमात दाखवलं आहे. या सिनेमाच्या पहिल्या हाफमध्ये स्टोरी बिल्डअप होते. त्यामध्ये पूर्ण स्टोरी विक्टर फ्रँकेनस्टाईनची आहे की तो मरणावर विजय मिळवण्यासाठी कसा प्रयत्न करतो, त्यात त्याला कसं यश मिळतं हे त्यात दाखवलं आहे. त्याने केलेल्या प्रयोगातून एक प्राणी किंवा आपण त्याला राक्षसही म्हणू शकतो हा तयार होतो. मग पहिल्या हाफमध्ये विक्टरची स्टोरी दाखवली जाते. दुसऱ्या हाफमध्ये जो क्रिएचर असतो त्याची स्टोरी दाखवली आहे. तो क्रिएचर खरा राक्षस असतो की नाही हे त्या सिनेमात दाखवलं आहे. या सिनेमाचे डायरेक्शन हे ऑस्कर विनिंग डायरेक्टर गिलर्मो डेल टोरो याने केले आहे. या आधीही त्याने सुपरहिट मूवी दिले जसे की द शेप ऑफ वॉटर, पॅसिफिक रिम, हेलबॉय. गिलर्मो डेल टोरो त्याला 7 वेळा ऑस्कर मिळाला आहे. सिनेमा पाहताना त्याने स्टोरी टेलिंगमध्ये मास्टरकी मिळवली आहे हे दिसून येतं आणि हा सिनेमा पाहताना हे स्पष्टपणे दिसते. हा सिनेमा पाहताना त्याची सिनेमॅटोग्राफी खूप सुंदर आहे हेही दिसते. त्याने जो सेट उभा केला आहे तो पूर्णतः त्या काळात घेऊन जातो. त्याला 7 ऑस्कर का मिळाले आहेत हे हा सिनेमा पाहताना समजतं. या सिनेमामध्ये ऑस्कर इसाक, जॅकब एल्रोडी, मिया गोथ हे प्रमुख भूमिकेत आहेत. ऑस्कर इसाकने विक्टर फ्रँकेनस्टाईनची भूमिका केली आहे. ऑस्कर इसाक हा नेहमीप्रमाणे जसा उत्तम अभिनय करतो तसाच अभिनय त्याने या सिनेमातही केला आहे. ऑस्कर इसाकने या सिनेमात पूर्णपणे जीव ओतून काम केलं आहे हे सिनेमा पाहताना जाणवते. जॅकब एल्रोडी यात त्याने त्या क्रिएचरची भूमिका साकारली आहे. यात त्याचे मिनिमल डायलॉग आहेत पण पॉवरफुल इमोशनल एक्सप्रेशन आहेत. जॅकब एल्रोडी याने आत्तापर्यंतचा पॉवरफुल परफॉर्मन्स या सिनेमात दिला आहे असे मला वाटते. जसं बोलायचं झालं तर ह्या सिनेमातली पूर्ण कास्टने उत्तम काम केलं आहे. हा सिनेमा मला आवडला आणि मी देतो ह्या सिनेमाला 4 आउट ऑफ 5 स्टार्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.